श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या भोवती नात्यांची वीण घट्ट असते. आपल्या सोबताली अनेक लोक असतात. आपल्या नात्यातले, मैत्रीतले, जोडलेले आणि काही ओळखीचे, काही कामाचे असतात तर बिनकामाचे सुद्धा असतात. श्रोते हो, प्रचंड लोकांच्या घोळक्यात आपण असतो आणि यातलं जवळचं कोण, यातलं लांबचं कोण हे सांगणं मात्र खूप अवघड असते. कारण श्रोते हो, आपण सर्वांना जवळचं समजत असतोय, पण सगळे आपल्याला जवळचे समजत नाहीत. हे मात्र मोठं दुःख असतंय. श्रोते हो, आपल्याला काही संकट येतं किंवा आपण अडचणीत सापडत असतोय, तेव्हा मात्र अगदी थोडीच लोक आपल्याला आधार देत असतात. आणि तीच फक्त आपली लोक असतात, आपली माणसं असतात. श्रोते हो, माणसांच्या घोळक्यात उभं राहून गर्दी वाढवण्यापेक्षा त्यांच्या अडचणीमध्ये उपयोगी पडणं हे जास्त योग्य आहे. आणि हे लक्षात घेऊन लोकांना मदत आपण केली पाहिजे, आणि तरच आपली नाती घट्ट होत असतात. नक्की विचार करा. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. विकायचं ठरवलं तर फुले सुद्धा तराजू टाकावी लागतात. विकणाऱ्यानं फुलांचं वजन विकावं आणि सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुलं येतात हे मोजू नये. जी गोष्ट सत्यावर आधारित असते ती बोलायला, ऐकायला आणि मान्य करायला घाबरू नये. सगळीच आपली नसतात. आपल्यात पण काही आपली दुश्मन असतात. अपेक्षा भंग व्हायला लागला की भावनांचा अंत होतो. काही घटना तोडतात माणसाला, ज्यानं बोलका माणूसही शांत होतो. कामासाठी वेळ द्या, कारण ती यशाची किंमत आहे. विचार करण्यासाठी वेळ द्या, कारण ते शक्तीचं उगमस्थान आहे. खेळण्यासाठी वेळ द्या, कारण ते तारुण्याचं गुपित आहे. वाचनासाठी वेळ द्या, कारण तो ज्ञानाचा पाय आहे. स्वतःसाठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचं, दुसऱ्यांसाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नसतो. सगळ्यांचं सगळं करून सर्वजण ज्याच्यावर नाराज असतात तो घरातील कर्ता असतो. नदीपात्राच्या प्रत्येक वळणावर बाजूचा किनारा खचत असतो, तरीही अनेक वळणं घेत नदी ही समुद्राला मिळतच असते. तसं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मनोबल खचत असतं. त्या प्रत्येक अनुभवातून शिकून जो खचत्या मनाला सावरू शकतो तो स्वप्नपूर्ती करू शकतो. स्वतःचं डोळं पुसण्या इतकं धीट होणं आवश्यक असतं, कारण जीवनामध्ये हसवणारे कमी आणि रडवणारे नेहमी भेटत असतात. आपले डोळे तेच उघडत असतात ज्यांच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवलेला असतो. ज्यावेळी तुम्हाला बघताच समोरची व्यक्ती नम्रतेनं ओळख दाखवते किंवा नमस्कार करते, त्यावेळी समजून घ्या की जगातील सगळ्यात मोठी श्रीमंती ही आपण कमावली. एकदा तुटलेली वस्तू ही फक्त तात्पुरती जोडली जाते. त्याचप्रमाणे मनातून उतरलेली माणसं पुन्हा मनात नाहीत घर करू शकत. का कुणावर ओसावं, का कुणावर फुगावं? इथं आयुष्यही आपलं आणि यातली माणसंही आपलीच. 4 क्षणांचं आयुष्य यात का वाया घालवायचं? मनात द्वेष ठेवून का उगाचच कुडत बसायचं? येईल त्याला येऊ द्यायचं, जाईल त्याला जाऊ द्यायचं. आपणही थोडं हसायचं, इतरांनाही थोडं हसवायचं. थोडं जगायचं, थोडं जगायला शिकवायचं. जगायचं असं की आपण नसताना सुद्धा या जगामध्ये आपलं नाव घेऊन कोणीतरी समाधानानं हसलं पाहिजे. जपायची इच्छा असली की कोणत्याही परिस्थितीमध्ये नातं तुटत नसतं.
दुसऱ्याकडे किती आहे याचा विचार करणाऱ्याला आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नसतो. शांतता खूप मोठी ताकद असते. ती फक्त योग्य जागी वापरली पाहिजे. माझं ते माझंच, पण भावाचं तेही माझंच म्हणजे महाभारत, आणि भावाचं तेही भावाचंच आणि माझं तेही भावाचं म्हणजे रामायण. एकमेकांचं घर बनता यावं, बस एवढंच पुरेसं असतं जन्मभर सोबत राहायला. बुद्धी सगळ्यांकडे असते, फक्त तुम्ही चलाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असतं. चलाकी ही 4 दिवस चमकत असते, तर इमानदारी आयुष्यभर. आयुष्यात बऱ्याच ठिकाणी अश्रूंपेक्षा तुमचं खंबीर राहणं हे जास्त महत्वाचं असतं. आई वडिलांनी दिलेल्या सल्ल्यावर औषधाप्रमाणे विश्वास ठेवा. थोडी कडवट असतील, पण नक्कीच जीवनात संजीवनी ठरतील. मनगटात ताकद असली की दगडालाही घाम फोडता येतो. खोटं कितीही ओरडून सांगितलं म्हणून ते खरं होत नसतं. शरीराची जखम ही उघडी टाकल्यानं चिघळते, तर मनाची जखम उघडी केल्यानं बरी होते. सगळ्यात जास्त वेदना या का होतात, तर एकमेकांबरोबर नातं असूनही रोज थोडं थोडं प्रेम कमी होताना स्वतः बघणं आणि अनुभवणं. गृहिणी शांत असेल तर वास्तूचं मंदिर होतं. आपण कोणावर कितीही प्रेम केलं, पण त्याचं मन दुसऱ्यात असेल तर तिथं आपली किंमत ही शून्य असते. सुख सांगताना माणूस हजारोंच्या गर्दीत व्यक्त होतो, परंतु दुःख व्यक्त करताना हजारोंच्या गर्दीत तो आपला माणूस शोधतो. मनापासून केलेली हितगुज मनातील दुःखांचा बराचसा भार हलका करून जाते. प्रेम घडत असतं, घडवून आणता येत नाही. आठवणी तेच राहतात ज्यांना विसरता येत नाही. नुसती माफी मागून चालत नसतं, तर वागण्यात बदल झाला तरच त्या माफीचा फायदा होतो. फळ लागेपर्यंत झाडापाशी आणि काम होईपर्यंत देवापाशी माणूस थांबतो. भरलेल्या पोटानं दिलेला सल्ला हा सोपा जरी असला तरी रिकाम्या पोटानं पचवणं हे खूप अवघड असतं. सुख दुःखात नेहमी सोबत राहता यायला हवं. विठू पुढे उभा असला की त्याची रुक्मिणी होता यायला हवं.